नमस्कार मंडळी, मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. पहिले सॉरी, कारण 2-3 दिवस मी रीडिंग नाही केली, कारण जरा खूपच बिझी होते. ऑफिसचं काम आणि हे सगळं, त्यामुळं जरासं हे होते, तारेवरची कसरत होते आणि त्यामुळं तुम्हाला वाट बघायला लागली, त्यासाठी सॉरी. आणि आज एक नवीन रीडिंग घेऊन आले मी. आजचा विषय खरं तर खूप छान आहे की कोणाचा खरा चेहरा स्वामी तुमच्या समोर आणत आहेत. आणि खूप असं एक वेगळं कनेक्शन झालं. आणि तुमच्या समोर असं कोणतरी, तुमचीच ही एनर्जी असते, तुम्ही वाट बघत असाल की असं कोण आहे तुमच्या आयुष्यात जे तुमच्या पाठीमागं तुमचं म्हणजे इमेज खराब करण्याचा प्रयत्न करते, किंवा तुम्हाला तुमचं वेगळंच हे करण्याचा प्रयत्न करते, असं काही इथं मेसेज असेल. म्हणजे मला जो हे कनेक्ट झाला तो मी तुमच्याशी शेअर करते. तर आपण रीडिंग मधून बघूयाच काय मेसेज आहे, स्वामी काय सांगतायत आणि कुणाचा खरा चेहरा ते तुमच्या समोर आणतायत. कारण बरेच वेळा आपण काय करतोय, आपल्याला वाटते म्हणून आपण सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी हे ना विश्वास ठेवतो, पण ते विश्वासाची तेवढी पात्र तशी एनर्जी नसते. तर त्यामुळं सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून स्वामी तुमचा खरा चेहरा, अगदी तुमच्या जवळचेच असं कोणतरी असेल, किंवा तुमचे हितचिंतक तुम्हाला असं दाखवतायत की तुमचे ते हितचिंतक आहेत, पण ते तुमच्या पाठीमागून तुमच्याबद्दलच्या काही निगेटिव्ह व्हाइब्स हे करत असतील, तुमच्याबद्दल काही चुकीचं त्यांच्या मनामध्ये हे असेल, तर ते सुद्धा असेल. बघूया आपण काय येतोय मेसेज याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या ह्या चॅनलचे जो मेसेज आहे, किंवा चॅनलचे जे व्हिडिओज वगैरे सगळे आहेत ते शेअर करा, जेणेकरून तुम्हीही एक मार्गदर्शक आणि तुम्ही एक माध्यम बनू शकताय या सर्व कार्याचे. ओके, थँक्यू सो मच. आणि तुमच्या कमेंट्स खूप छान असतात, खूप खूप म्हणजे खूपच छान असतात. त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा खूप सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. तर बघूया स्वामी कोणाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणतायत. कोण आहे जे तुम्हाला मिसगाईड करते किंवा चुकीचं हे करते. आणि थँक्यू सो मच स्वामी. मी कार्ड क्लिअर करते. थँक्यू सो मच. एक कोणाचा खरा चेहरा स्वामी तुमच्या समोर आणतायत. खूप छान असा मेसेज आहे हा. खरा चेहरा म्हणजे मला इथं जो मेसेज कनेक्ट होतोय तो मी तुमच्याशी शेअर करते. एक असा चेहरा आहे जो तुमच्या दुःखामध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या स्ट्रगल, लाईफचा तुमचं सगळं आयुष्यातच सगळा स्ट्रगल सगळा हे झालाय, त्यात काही विषयच नाही आहे. पण हे इतकं तुमचं कष्ट आहे, तुमचा स्वाभिमान, तुमचं अस्तित्व, तुमचं कष्ट, तुमचं सगळ्यांवर तुम्ही अतिविश्वास ठेवून जे सगळ्या गोष्टी तुम्ही करत होता, जे सगळं कार्य करत होता, त्या कार्याचं यश कोणीतरी दुसरंच घेऊन जात होतं. आणि हे सगळं कार्य करत असताना मी तुम्हाला ऑफिशियल ह्याच्यामध्ये सुद्धा मी इथं तुम्हाला सांगेन की तुम्ही जिथं कार्य करताय, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असेल, घरामध्ये असेल, तुमच्या आजूबाजूची लोक असतील, तर यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक अशी भावना की तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं म्हणजे तुम्ही आनंदी राहताय किंवा समाधानी राहताय, किंवा कुठलंही कार्य करत असताना तुमच्यामध्ये जो उत्साह असतो किंवा काहीही असतं, तुम्ही इतरांना मदत करता, जे काही करता, हे तुमच्या पॉझिटिव्ह जी वाईब तुमच्यामध्ये जी आहे, किंवा तुमच्यामध्ये जे इतरांना मदत करण्याची वृत्ती आहे, त्याच्याबद्दलचं एक मनामध्ये त्यांच्या असं एक हे झालेलं आहे की चुकीचं असं हे केलेलं आहे. तर तुम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे. तुम्हाला त्यांच्यावर, त्या व्यक्तीवर असू दे, किंवा ते जे तुमच्या समोर गोड बोलतात, पण त्यांचा खरा चेहरा तुम्हाला माहित नाहीये. ते तुमच्या पाठीमागून, तुमच्या पाठीवर त्यांनी मार केलाय. पाठीमागून ते तुमच्याबद्दल बोलतात, ते तुमचं म्हणजे तुम्ही जे नाही आहात ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. पण स्वामी तुम्हाला सांगतायत, स्वामी त्यांचाच खरा चेहरा तुमच्या समोर आणतायतच, पण तुम्ही काय आहात, तुम्ही खरे कोण आहात, तुम्ही काय आहात, हे सुद्धा ते जगासमोर आणतायत.
कारण तुमचा जो प्रवास झालाय, तुमचा जो प्रवास आहे, जर तुम्ही आतापर्यंत असेल, तुमच्या आयुष्यात जे जे येणाऱ्या प्रत्येक कर्तव्यामध्ये असेल किंवा जबाबदारीमध्ये असेल, तुमच्या कितीही तुमच्या आयुष्यात फायनान्शियल ब्लॉकेजेस आले, तुम्ही एकटे पडला, तुम्हाला त्रास झालाय, तुमच्या आयुष्यातलं म्हणजे सगळं निघून गेलंय अगदी, म्हणजे सगळं इतकं की तुम्ही ते सावरू शकणार नाही, इतकं सगळं विस्कटलं, तरी सुद्धा तुम्ही त्या स्वामींच्या विश्वासावर तुम्ही पुढे गेलेले आहात. तुम्ही त्यांचा विश्वास आणि जर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या कुटुंबाला खूप त्रास झालाय. मी हे सुद्धा म्हणेन की जर इथं मी हे सांगेन की एखादी अशी सोल इथं मला दिसते की ज्यांचे म्हणजे ज्यांच्या असं प्रॉपर्टी हे सुद्धा दिसते मला की अगदी म्हणजे अंधारात ठेवून किंवा चुकीचं हे करून तुमच्याकडनं तुमची प्रॉपर्टी असेल ती घेतलेली असेल किंवा तुम्हाला हे करून तुमच्या ऑफिशियल कार्य जे आहे, तुम्ही जे काम करता किंवा तुमच्या इतर कोणतेही तुमचा बिझनेस असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं फसवलं गेलेलं आहे. म्हणजे ही एनर्जी मला खूप इथं दिसते की तुम्हाला अंधारात ठेवून तुम्हाला फसवलं गेले. तर त्या व्यक्तीचा जो खरा चेहरा आहे, म्हणजे तुम्ही ज्याला चुकीचं समजत होता, ॲक्च्युली ज्याला तुम्ही चुकीचं समजत होता, ती व्यक्ती चुकीची नसून जी व्यक्ती तुमच्याबरोबर खूप गोड बोलत होती, जी दाखवत होती की मी खूप खरं आहे किंवा मी तुमचे हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे, तर अशा व्यक्तीचा मला इथं असे वाईब्स येतात की अशा व्यक्तीचाच खरा चेहरा स्वामी तुमच्या समोर आणतात की ती व्यक्तीच अशी आहे जिनं ती दाखवत होती की ती किती पॉझिटिव्ह आहे किंवा ती किती हितचिंतक आहे, ती किती तुमचं चांगलं होण्याचं हे करते. पण तसं न करता त्याच व्यक्तीने तुम्हाला ह्या सगळ्या अशा डोहात ढकललं किंवा अशा ह्याच्यामध्ये ढकललं की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. आणि ते सगळं खूप त्रास तुम्हाला झाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर तुमचे पार्टनर असतील, तुमच्या पार्टनर तुमचे जे हे आहेत, तर त्यांनी तुमची साथ दिली, तुम्ही त्यांना साथ दिली आणि तुमचं कुटुंब खूप कष्टाने, खूप धीरानं, धैर्यानं तुम्ही सगळ्या परिस्थितीवर आणि सगळ्या संकटांवर मात करून तुम्ही पुढं आला, असं मला इथं एनर्जी दिसते. तुमच्या कष्टाने तुम्ही पुढं आलेले आहात. जे काही आज तुमच्याजवळ आहे किंवा जे तुम्हाला मिळतंय, तुम्हाला जे मिळालेलं आहे, तुम्हाला जे कष्टानं जे तुम्ही आता मिळवता, जर तुमचा बिझनेस असेल, करिअर असेल, तुमचं काही करत असाल, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांचे म्हणजे तुमच्या संसार, तुमच्या कौटुंबिक ह्याच्यावर, तुमच्या वैवाहिक तुमच्या जोडीदारावर तुमचा खूप विश्वास आहे. त्यांच्या आधारावर, त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढं चाललाय आणि त्यामुळंच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही एक अगदी शून्यातून सुरू केलेला एखादा बिझनेस असेल किंवा एखादं कार्य असेल, एखादं साधं काहीही असेल, त्यातून सुद्धा मोठं तुम्ही काहीतरी उभं केलंय असं मला इथं एनर्जी दिसते. कारण आणि आता ज्या वेळेला तुम्ही हे उभं केलं त्याच वेळेला तुमच्या ते जे हितचिंतक दाखवत होते तुम्हाला की ते तुमचेच आहेत किंवा त्यांना तुमच्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे, तर असं त्यांचाच खरा चेहरा स्वामी तुमच्या समोर आणतायत आणि ज हॅपी फॅमिली. कारण तुम्ही शून्यातून जग उभा केलेलं आहे, तुम्ही शून्यातून सगळं उभं केलंय. हे 10 ऑफ कप्स आहे, तर 10 ऑफ कप्स सगळं भरलेलं आहे आणि हॅपी फॅमिली आहे ही. तुमचं कुटुंब, तुमची मुलं ह्या दुःखाच्या डोंगरातून, ह्या सगळ्या विरक्त ह्याच्यातून तुम्ही बाहेर आलाय. सगळ्याशी लढत, सगळ्याला तोंड देत, सगळ्या परिस्थितीवर, सगळ्या म्हणजे अन्यायावर आणि जे तुम्हाला त्रास झाला, जे तुम्ही ऐकू नये त्या गोष्टी तुमच्याबद्दलच्या तुम्ही ऐकल्या, तरी सुद्धा तुमचा स्वामींवरचा विश्वास ढळलेला नाही आणि तुमचा इथं विश्वास प्रखर होता, कणखर होता. म्हणूनच ह्या सगळ्या ह्याच्यावर मात करून तुम्ही ह्या हॅपी फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये आलेला आहात आणि आत्ता तुमच्या आयुष्यातून तुमची ती सगळी संकट स्वामी दूर करतायत. कारण तुमची जी परीक्षा होती, तुमचं जे एवढा स्ट्रगल, इतका संघर्ष, इतकं सगळं जे तुम्ही केला ते स्वामींच्या विश्वासावर केला. कारण एक ना एक दिवस तुमच्या कष्टाचं, तुमच्या संघर्षाचं, तुमच्या धीराचं फळ तुम्हाला ते देतील आणि त्या धीराचं फळ तुम्हाला ते देत आहेत. तुम्ही शून्यातून तुमचं जग निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळेच हे तुमचे 10 ऑफ कप्स भरतायत. तुमची हॅपी फॅमिली आहे आणि अशा वेळी सुद्धा तुमचे त्या अशी जे हितचिंतक आहेत त्यांचा चेहरा तुमच्या समोर येईल. तर तुम्हाला स्वामी इथं हेही सांगतायत की कधी कधी आपल्याला कटू बोलणारे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही नसतं, पण खूप गोड गोड बोलणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे. इथं स्वामी तुम्हाला हा मेसेज देत आहेत. कारण हा
हे तुम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये शिकलाय. तुमचा हा जो प्रवास झाला, या प्रवासामध्ये तुम्ही शिकलेला आहात. तुम्हाला स्वामींनी शिकवले की खूप संघर्ष केलाय तुम्ही. कोण तुमच्याशी कुठल्या परिस्थितीत कसं वागलेलं आहे आणि यापुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचा जो स्ट्रगल चालला होता त्यामध्ये तुम्हाला कुणी साथ दिली किंवा तुम्हाला पुढं कसं चालायचं आहे याचं शिकवण सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि आताच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते खरा चेहरा दाखवून देत आहेत स्वामी. आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज आला खरं तर. थँक्यू सो मच. आणि क्वीन ऑफ वॉन्ड्स, खूप धैर्यवान आहात तुम्ही, खूप धीराच्या आहात. त्याचं मला इथं एक ह्याची एनर्जी दिसते क्वीन अशी. कारण खूप एक वॉन्ड तुम्हाला दिले स्वामींनी तुमच्या हातात. तुम्हाला एखादं तुम्ही जे कार्य करताय त्या कार्याचं एक आयडिया असेल किंवा तुम्ही बिझनेस करताना, तुम्ही नोकरी करत असाल, कुठंही काय करत असताना त्याची जी आयडिया तुम्हाला आली ती स्वामींनी त्यावेळी तुम्हाला ते दिलं, त्याच्यावर तुम्ही पुढं गेला आणि म्हणूनच हे तुमच्या हातात आत्ता हे तुमच्या जवळ आलेलं आहे सगळं. ही क्वीन ज्या वेळेला इथं आली त्यावेळेला सगळ्यांचे होश उडालेत, कारण ह्या भूमिकेत तुम्ही येताय. सगळ्यांचे होश उडणार आहे, सगळ्यांना आश्चर्यचकित होणार आहे, असं सगळ्यांना हे वाटणार आहे, कारण तुम्ही एवढा मोठा प्रवास करून बाहेर आलेला आहात. आणि जे असे हितचिंतक आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्यापासून म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा चेहरा आता इथं बघण्यासारखा होईल. तुमच्या समोर तो येणारच आहे. त्यानं कारण तुम्ही हे झालेलं तुमचा उत्साह, तुम्ही प्रसिद्धी तुमची त्यांचा ते पचणारही नाही आणि रुचणारही नाही आहे. म्हणून स्वामी तुम्हाला सांगतायत इथं. कारण जी सोल खरंच खरी असते, जी प्रामाणिक असते, पॉझिटिव्ह असते, जी खरंच हे असते. कधी कधी बोलण्यानं आपल्याला वाटत असतं की ही व्यक्ती अशी आहे, पण अगदी गोड गोड बोलणारे कधी पाठीत सुद्धा खुपसून निघून जातील कळत नाही. तर अशाच काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेल्या आहेत आणि त्याच व्यक्तींचा खरा चेहरा स्वामी तुमच्या समोर आणतायत. आणि तुम्ही खरे कोण आहात, तुम्ही खरे कोण आहात याचं क्वीन, तुम्ही खरे कोण आहात. कारण कुठल्याही परिस्थितीसमोर गुडघे टेकून राहणं हे तुमच्या म्हणजे ह्याच्यातच नाही आहे, त्या रक्तातच नाही आहे, तुमच्या ते फितरतमध्ये तसं नाहीच आहे. कारण तुम्ही एक म्हणजे तुम्ही योद्धा आहे. तुम्ही शस्त्र टाकत नाही. शस्त्र टाकून तुम्ही शस्त्र टाकताय, तुम्ही हार मानताय याची खूप त्यांनी वाट बघितली, पण तुम्ही हारलेला नाही, तुम्ही थांबला नाही, तुम्ही तुमचं शस्त्र टाकलं नाही. तुम्हाला जे शस्त्र स्वामींनी हातात दिले ते शस्त्र घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात. आणि हे सोपं नाही आहे ॲज अ क्वीन ऑफ पेंटेकल्स. आता अशी एक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे जे काहीही तुम्हाला कमी पडणार नाही. आणि तुमचं हेच रूप स्वामी त्यांना दाखवतायत की ही अशी क्वीन तयार करायची होती, या संघर्षातून आणि ह्या सगळ्या जिद्दीतून, ह्या परीक्षेतून एक अशी ही क्वीन तयार झालेली आहे जिच्याकडे सगळं आहे. हॅपी फॅमिली आहे, सुख आहे, समाधान आहे, समृद्धी आहे. तिच्याकडं म्हणजे तिचं क्राऊन आहे, ती जे काय करते त्याच्यामध्ये तिला यश आहे, संपादन. कारण तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये तुमचा हेतू शुद्ध आहे. कुणाचं घेणं हा हेतू नाही आहे, अगदी शुद्ध हेतू आहे की सर्वांशी चांगलं वागावं आणि जे काय तुम्ही कार्य करताय त्यातून त्या लोकांपर्यंत चांगलं पोहोचावं, हा तुमचा अगदी शुद्ध आणि प्रामाणिक हेतू आहे. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की अजून तुमच्या फॅमिलीमध्ये आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, यश, नाव, कीर्ती, सन्मान हे सगळं भरभरून तुमच्याकडे येते, अगदी भरभरून येते. कारण क्वीन ऑफ वॉन्ड्स आणि क्वीन ऑफ पेंटेकल्स ॲज अ क्वीन इथं मला अशी ह्याची एनर्जी खूप दिसते. म्हणजे खूप तुम्ही कष्ट केले, खूप राबलाय, खूप त्रास सहन केलाय. आणि ॲज अ बॅलन्स तुम्ही आता बॅलन्स आहात. कारण हे इनबॅलन्स झाला, हे सगळं काहीच नव्हतं तुमच्याकडं, अगदी शून्यातनं. मी तुम्हाला इथं तेच म्हणलं, शून्यातनं तुम्ही विश्व निर्माण केलेलं आहे तुमच्यापुरतं, तुमच्या कुटुंबापुरतं आणि तुमच्यापुरतं जे जग आहे ते शून्यातनं तुम्ही उभा केलेलं आहे. कुणाचं घेऊन, कुणाला देऊन, कुणाचं हिसकावून घेऊन घेतलेलं नाही आहे. आणि ज्यांनी हिसकावून घेतलेलं आहे त्यांचा विचार तुम्ही करू नका. कारण फक्त तुम्ही तेव्हाही केलेलं नाही आहे, कारण तुम्ही फक्त पुढं गेलाय. तुम्ही कोण काय केलं ह्याच्यापेक्षा मला काय करायचं ह्यावर तुम्ही जास्त फोकस केलाय आणि त्याच्यामुळेच तुमच्या आयुष्यात बॅलन्स आलाय आता. आणि बॅलन्स तुम्ही इथं इनबॅलन्स होता, पण आता सगळं पूर्ण फुलफिल करतायत स्वामी तुमच्या आयुष्यात. कोणतीही असं हे नसणार आहे की ते तुमच्या आयुष्यात नाही आहे सुख.
ते सगळं भरभरून तुम्हाला स्वामी देत आहेत. कारण खूप स्ट्रगल, खूप आणि संघर्ष, खूप त्रास, खूप दुःख स्वामींनी बघितले. तुम्ही रडताना त्यांनी बघितले, तुम्ही हसताना बघितले, तुम्ही नाराज होताना बघितले, तुम्हाला कोणी बोलताना सुद्धा त्यांनी बघितले. कारण त्यांच्या समोरचा तो आणि त्यांच्यापासून कोणाचाही प्रवास चुकलेला नसतो. पण जी सोल खरंच पॉझिटिव्ह आहे, खरी आहे, तिथपर्यंत स्वामी पोहोचतात आणि ते तुमच्यापर्यंत हे सगळे ॲज अ मी माध्यम आहे, फक्त मी त्यांचे मेसेज तुमच्यापर्यंत मी हे पोचवते. थँक्यू सो मच. मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही रडताना, तुम्ही हसताना, तुम्ही नाराज झाल्यावर तुम्हाला बोलताना त्यांनी बघितलंय, तुमचा हा प्रवास बघितलाय. असं इतकं हार्टचक्र तुमचं ब्लॉक झालेलं की तुम्हाला म्हणजे डोळे उघडून समोर काय चाललंय हे बघण्याची सुद्धा तुमची म्हणजे हेच नव्हतं, तुमची तशी परिस्थितीच नव्हती. आणि तुम्ही तुमच्यातला पूर्ण धीर खचलेला ते असं हे झालेलं की आता काय करू, शून्य होतं समोर. आणि त्यावेळेला स्वामींनी तुम्हाला शस्त्र दिले हातात. त्यावेळी तुम्हाला स्वामींनी हे शस्त्र हातात दिले आणि ते घेऊन तुम्ही पुढं गेलेले आणि आता बॅलन्स झालाय. आणि हे शस्त्र जे स्वामींनी तुम्हाला दिलं ते शस्त्र अगदी खंबीरपणाने घेऊन तुम्ही उभा राहून पुढे आलाय. म्हणूनच बॅलन्स होऊन या सगळ्या भूमिकेमध्ये तुम्ही आलेले आहात. खूप छान आणि खूप स्ट्रॉंग मेसेज आहे. ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि कमेंट करून नक्की सांगायचं आहे रीडिंग कशी वाटली. थँक्यू सो मच. सेल्फ वर्थ, कारण स्वामींना दाखवायचं होतं की तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात, तुम्हाला तुमची स्वतःचं असं तुमचा स्वाभिमान आहे, तुम्ही तुमचं अस्तित्व आहे, तुमचं स्वतःचं एक वेगळं स्थान आहे आणि ते तुम्हाला मिळवून द्यायचं होतं. म्हणून ॲज अ स्ट्रगल हा झाला आयुष्यात, पण त्याच्यामध्ये तुम्ही हरलेले नाही. तुम्ही हारला नाही, स्वतःला थांबवलेलं नाही आहे, खूप जिद्दीनं तुम्ही पुढं गेला स्वामींच्या विश्वासात. आणि म्हणूनच ही तुमच्यासाठी जे राखून ठेवलेलं सिंहासन होतं, ही तुमची जी जागा आहे ती तुम्हाला इथं दिली जाते आता. आणि थँक्यू सो मच स्वामी. मला खरंच खूप छान वाटतं ही रीडिंग करताना. एक वेगळेच वाईब्स आहेत इथं आणि वर्कहोलिक. मी काय म्हटलं तुम्हाला, खूप कष्टाळू आहात, खूप कष्टाळू आहात, खूप त्रास सहन केला आहे, खूप जिद्दीनं आणि खूप धैर्यानं धीरानं पुढं आलेले आहात तुम्ही. आणि हे सगळं कष्ट करत असताना तुमच्या पुढं एक मोठा शून्य होता की कुठून सुरुवात करू, काय करू, कसं करू, हे सगळा पसारा, नाही मी काय करू, हा सगळा प्रश्न होता. आणि तेव्हा तुम्हाला पकडलेले आहे, तेव्हा तुमचा हात असा स्वामींनी पकडला आहे, तुम्हाला पुढं घेऊन गेलेले आहेत. आणि हे तुमचं कुटुंब, तुमची फॅमिली आता फुलफिल, आनंदी, रंगीबिरंगी असे रंग, असे जसे आता दिवाळी आहे तर असे खूप सुखाचे रंग तुमच्या आयुष्यात स्वामी भरतायत आणि खूप ब्लेस्ड करतायत तुम्हाला. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच स्वामी. थँक्यू, थँक्यू सो मच. तर रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी मला नक्कीच सांगायचं आहे रीडिंग कशी वाटली आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर मूव्ह इन टू युअर ट्रू सेल्फ. तुमच्यातला जो डार्कनेस आहे, जी ही सगळी एनर्जी होती, ही सगळी एनर्जी तुमच्यातली ते घालवत आहे, त्याने जर रूट चक्र ॲक्टिवेट होते आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश, लाईट तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. आणि जो सगळं नर्वसपणा होता, जी नाराजगी तुमच्या आयुष्यामध्ये हे झालेलं होतं, ते सगळी नाराजगी तुमची दूर होते. आणि थँक्यू. म्हणजे कुणाबद्दलही तुमच्या मनामध्ये काहीही हे नाही आहे तो कुणाबद्दलच, तर तुम्ही अगदी खूप ह्यानं तुम्ही सगळ्यांना माफ करून पुढे गेलेले आहात. थँक्यू सो मच. एक्सपेक्ट मिरॅकल्स. आता तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यात अगदी नॅचरली सगळे मिरॅकल्स होताना तुम्ही बघाल. अगदी छोटे मोठे असे तुम्हाला अनपेक्षितपणे असे धक्का देणारे अशा गोष्टी सुद्धा तुमच्या आयुष्यात होतील. म्हणजे तुम्हालाही कळणार नाही की इतकं पटकन असं एक वेगळंच काहीतरी एनर्जी मला इथे पीक होते की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल आणि अशा आश्चर्यकारक घटना तुमच्या आयुष्यात हे होतील आणि ब्लेस्ड करतायत ते तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही अशा हाताचं हे जे तुम्ही बघताय ते तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत, स्वामींचे ब्लेसिंग्स आहेत. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा ते ब्लेसिंग्स देत आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमचे स्पिरिट्स गाईड्स आहेत, म्हणजे तुमचे जे एंजल्स आहेत, एंजल्स आपल्याबरोबर असतातच, पण जे तुमच्यासाठी जी सोल योग्य आहे किंवा तुम्हाला मार्गदर्शक म्हणून, तर ते तुमच्या आयुष्यात त्यांचा प्रवेश होतोय असं तुम्हाला इथं स्वामी सांगतायत. आणि थँक्यू सो मच. बघूया मेसेज. कोणाचा खरा चेहरा असं म्हणतात आशा. हे समोर आणि कृष्णा. हे बघा. थँक्यू कृष्णा.
तर हे आशा, हे जे आशा आहे ही तुम्ही सोडलेली नाही आहे. ही आशा तुम्ही सोडली नाही. स्वामींवर विश्वास ठेवलाय, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवलाय. इतका धुमाकूळ आयुष्यात झाला, इतकं सगळं संपलं. अगदी मी काय सांगायला लागले, मोठा शून्य होता आणि तो शून्य फोडून तुम्ही बाहेर गेलाय. आणि जर क्वीनच्या ह्याच्यामध्ये येणं सोपं नाही आहे. ही खूप मोठी आणि खूप अशी पॉझिटिव्ह आणि अशी खूप अशी वेगळीच एनर्जी आहे इथं. आणि एवढा सगळा प्रवास करून धाडसानं धीरानं उभं राहिलाय तुम्ही. आणि ह्या ह्याच्यामध्ये तुमचे जोडीदार तुमच्याबरोबर आहे. त्यांच्या विश्वासानं, त्यांच्या आधारानं तुम्ही पुढे आलेले आहात. आणि म्हणूनच ही तुमची हॅपी फॅमिली, तुमच्या आयुष्यात जे जे काही कमी होतं ते सगळं स्वामी तुम्हाला भरभरून देत आहेत आणि तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत. थँक्यू सो मच. तर मी श्रीकृष्णांचं हे कार्ड घेईनच, कारण कृष्णा डिवोशन, कारण इथं भक्ती आहे. हे बघा काय मिरॅकल्स आहेत. थँक्यू सो मच महादेव, थँक्यू. आणि हे बघा, हे डिवोशन, भक्ती, कृष्णा म्हणजे भक्ती आणि लॉर्ड शिवा म्हणजे एक हे म्हणजे परिवर्तन म्हणजे महादेव आणि भक्ती म्हणजे कृष्णा. आणि ह्या दोन्ही गोष्टी, ही भक्ती, तुमची भक्ती स्वामींवर इतकी आहे, तुमचे जे आराध्य आहेत त्या आराध्यांवर तुमची भक्ती जीवापाड खूप भक्ती करताय तुम्ही. तुमच्या त्या भक्तीमध्ये इतकी श्रेष्ठता आहे, इतकं परिपूर्णता आहे, इतकं प्रेम आहे आणि इतकी आतुर ओढ आहे त्याच्यामध्ये. आणि त्या भक्तीनं तुम्ही सगळ्यांना आपलंसं करताय. तुमच्यामध्ये कुणालाही दुखवण्याचा तुमचा कधीच हेतू नसतो किंवा कुणालाही दुखवणं हा तुमचा स्वभावच नाही. फक्त प्रेम करणं, माया करणं, सेवा करणं, देणं आणि जी परिस्थिती समोर येईल त्याच्यावर फेस करत पुढे जाणं हा तुमचा स्वभाव आहे. आणि या स्वभावामुळेच तुमच्यातले स्पिरिच्युअल जे गिफ्ट आहेत ते सुद्धा तुमचे ओपन होत आहेत. आणि तुमच्यावर कृष्णा तर खूप प्रेम करतायतच आणि त्यांच्या प्रेमामुळं आणि तुमच्या भक्तीमुळं तुमच्यातला एक वेगळा जो तुमचा स्वभाव आहे त्यामध्ये सुद्धा खूप चेंजेस झाले. त्याचं तुम्ही इथं हारल्यासारखी परिस्थिती तुमची याच्यामध्ये जाणते. पण आता तुम्ही असे आहात जिथं तुम्हाला हारल्यावर काय म्हणजे प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर येणार आहे. जे तुमच्या समोर खरंच कोणाचा चेहरा आणतायत स्वामी, तर अशा लोकांचा चेहरा तुमच्या समोर आणतायत ज्यांना वाटत होतं की ही सोल ह्या नेहमी अशीच राहणार आहे, कष्ट करत राबत, तिला काही नाही आहे, तिच्याकडे काही नाही आहे, आपण घेतलं, आपण संपवलं, पण आता तिच्याजवळ काही नाही आहे, ती उठू शकत नाही, म्हणजे ती बसली आहे, थांबली आहे, असं ज्यांचा समज झाला होता त्यांना दाखवून देणार आहे ती सोल काय आहे. आणि ही तुमच्या भक्तीची हे आहे, हे फळ जे आहे हे तुमच्या भक्तीचं फळ आहे. हे परिवर्तन आहे. हा विश्वास जो तुम्ही महादेवांवर ठेवलाय, श्रीकृष्णांवर ठेवलाय, स्वामींवर ठेवलाय, त्या विश्वासाचं हे फळ म्हणजे पेंटॅकल्स. पैसा, आयुष्यात पैसा नसेल तर काय होतं इथं तुम्ही हे अनुभवलंय, इथं तुम्ही हे बघितलंय. ज्या लोकांनी तुम्हाला इथं दाखवून दिलं की पैसा नाही आहे, हे नाही, तर ह्या परिस्थितीमध्ये काय होतं हे सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या. तर आता इथं तुम्हाला त्यांना दाखवून देत आहेत स्वामी. आणि तुम्ही खरे कोण आहात ते सुद्धा दाखवून देत आहेत. तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमची माया, तुमचं असं बेधुंद होऊन ह्या भक्तिसागरात, ह्या सेवेत दंग होणं आणि आपल्या कार्यामध्ये दंग होणं, सगळ्यांना समान असं जे काय आहे आपल्याकडून ते देणं, सर्वांवर प्रेम करणं, हे तुम्ही सगळ्यांना शिकवताय आणि हे तुम्ही घेताय स्वतःचं. इथं तुम्हाला हेही सांगतायत कृष्णा आणि महादेव, स्वामींचा सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे. तुमचे जे इनर व्हॉइस आहे, तुमच्या आतला जो आवाज आहे त्या आवाजाशी कनेक्ट व्हा. तुम्हाला स्वामी जो मेसेज देत आहे त्या मेसेजशी कनेक्ट व्हा, पुढं जा. कारण तुमची सुख समृद्धीचे जे रस्ते आहे, जे बंद होते ते रस्ते उघडतायत, ते रस्ते खुलतायत आणि ते तुम्हाला परिपूर्ण करतायत, बाहेर काढतायत, तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढतायत. कारण अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकणार नाही आहे. इथं जी थांबलेली एनर्जी आहे, या थांबलेल्या एनर्जीमधून त्यांनी तुम्हाला बाहेर काढले. कारण तुम्ही जे कार्य करताय, जर तुम्ही मी तुम्हाला ते सांगितलं, तुमचा बिझनेस असू दे, तुम्ही काही कार्य करत असू दे, तुम्ही वेगळं कुठलं तर असं जी सेवा तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये असू दे, तुम्ही त्यांच्या विश्वासावर फक्त पुढे चला. त्यांनी तुमचा हात धरलेला आहे, तुम्ही पुढे चला, असा त्यांचा तुम्हाला मेसेज आहे. आणि महादेवांचा मेसेज आहे. खूप खूप छान
छान आणि थँक्यू 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 सो मच. आणि ही अशी सोल जी आहे ज्यांचा खरा चेहरा तुमच्यासमोर तर आणतायतच, पण त्यांच्यासमोर तुमचा खरा चेहरा घेऊन येत आहेत स्वामी. कारण कधी कधी असे मेसेजेस सुद्धा कनेक्ट होतात आणि जे असे हितचिंतक होते त्यांचा पण खरा चेहरा आणतायतच आणि तुमचा खरा चेहरा. कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, खूप खरे आहात, तुम्ही हरलेले नव्हता कधीच. हां, हरताना तुम्ही असे हरताय म्हटल्यावर तेव्हाच यांनी असा हात पकडलाय की तुम्हाला आता होश उडवणार आहे. सगळ्यांना आश्चर्यचकित आणि असे धमाकेदार असं काहीतरी होणार आहे आता. जे बघताना भल्या भल्यांचे डोळे दिपतील असा आनंद आणि असा एक वेगळाच वर्षाव तुमच्या आयुष्यात होत आहे आणि खूप छान अशी खूप पॉझिटिव्ह रीडिंग झालेली आहे. आणि सर्वांनी या रीडिंगशी कनेक्ट व्हा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांपर्यंतच हा मेसेज पोहोचवा जेणेकरून आपणही एक माध्यम बनतोय की हे मेसेजेस पोहोचवण्यासाठी. आणि जे महादेवांनी आणि श्रीकृष्णाने जे कार्य आपल्या हाती दिले, स्वामींनी जे कार्य हाती दिले ते कार्य करतोय आपण. ओके, थँक्यू थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, गणपती बाप्पा मोरया. आणि पर्सनल रीडिंग हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी मेसेज करू शकता. कॉल करायचा नाही आहे, मेसेज करू शकता. ओके, थँक्यू, बाय.